सखू 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 ये बघू पाणी 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 उमा पाणी थांब आणते हे असं गुरांना बांधतात तसं का बांधून ठेवलंय तुला एवढी अमानवी शिक्षा देतात का लहान गा जीवाला सावकाश सावकाश बरं वाटतंय सखू सखू बाळा आता घाबरू नकोस आम्ही आलोय ना अजिबात घाबरू नकोस पोरी काय अवस्था केलीस गई अगं नाही उमाई तसं नाहीये म्हणजे ना मी आणि विनू भाऊजी ना आम्ही लपाछुपी खेळत होतो कशाला लटके बोलते सखू अगं खेळात असं कुणी कुणाला बांधून ठेवतं का अगं नाही उमाई इथे ना असंच खेळतात बर ठीक पाहिलंस कशी सारवा सारव करते ही मूर्ख मुलगी नको तेव्हा खोटं कशाला बोलते खरं बोलावं ना आणि सत्य किती वेळ लपून राहणार आहे अगं रमाई तरी दिगू नाहीये ते एक बरं आहे नाहीतर त्या शिवाप्पा उमाला लगेच मखरात बसवलं असतं अगो बाई ही दोघं आलीत की काय म्हणजे ही पण जेवणाला असणार अक्कल चुलीत गेलीये का मुलीच्या सासरी आलेत ना मग त्यांच्या जेवणाचं कुठून आलं तुमच्या डोक्यात मुलीच्या घरी पाण्याचा घोटही पिणार नाहीत ते रीत विसरलात आणि काय हो तुम्ही काय गारुड्याचा खेळ बघताय का तुम्हाला कामं नाही आहेत का जा ना कामं करा ना उगाच नको तिथे लक्ष नका घालू आणि अनाहूत सल्ले सुद्धा देऊ नका निघा अय्यो छोट्या मालकीनबाई लटके बोललात तर मालकीनबाई लटकवून टाकतील म्हणतो मी जे काय असेल ते खरंच सांगा हो मी पण सांगितलंय खरं खरं म्हणतो मी सखू तू किती सासरची लाज राखण्याचा प्रयत्न केलास ना तरी सत्य आम्हाला कळून चुकलंय आपण भेटलो तेव्हा तू मला खोटं सांगितलंस ना की सासूबाईंनी तुला घरात घेतलंय म्हणून का खोटं बोललीस ग पोरी आणि एवढे दिवस तू इथे अशी बाहेरच राहतेस का वाटतं जाऊन गदा गदा हलवावं अरे जरा खडखडीत बोला रे सारखं काय आपलं रडत भिकत बोलायचं अहो पण अप्पा उमाई मला इथे राहण्याचा काही सुद्धा त्रास नाहीये का खोटं बोललीस सखू केवढा विश्वास ठेवला तुझ्यावर तुम्हाला आणखी गोर लागू नये म्हणून सांगितलं मी अप्पा पण खरंच मला बाहेर राहण्याचं काही सुद्धा वाटत नाही बस आता काहीच बोलू नकोस मला ताबडतोब आता वेणबाईंशी बोलायला अहो नका अप्पा असं नका करू तुमचं पुन्हा अपमान होईल आपली भेट झाली ना बस पुरेस आहे मला अप्पा उमाई तुम्ही जा खरंच जा तुला अशा अवस्थेत सोडून कसं जाऊ आम्ही ते काय नाही मला एकदा तर बोलू दे त्यांच्याशी ही काय पद्धत झाली का सुनेसोबत वागण्याची अहो आपण नका ना असं नका करू मी हात जोडते सखू अगं नाही सखू आप्पा बरोबर बोलतायत बोलायला हवंच त्यांच्याशी अहो नाही वीणबाई अहो अप्पा वीणबाई 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 मनोरमाबाई अय्यो मनोरमा अयो मालकीनबाई बोलावं तेव्हा येतील बघा बाहेर नाही तर नाही येणार हो मालकीनबाई बघ बोलावलं चल मलाही जायचंच होतं आता बघतेच
म्हणे गारुड्याचा खेळ ह्या नागिणी मला सांगतायत. अरे पण असले खेळ खेळायचेच कशाला ना. अरे पण आमचे हे कुठे आहेत? नेमकं जशाच वेळी नसतात. बोलवते. अहो अहो लवकर या. काय आग लागल्यासारखी करतेस? अहो आगच लागले. हे बघा सपूचे आई बाबा आलेत आणि खडाजंगी सुरू आहे आणि हे ऐकायला तुम्ही नको. आपण इथूनच ऐकूया. नाही, ऐकायला तर हवंच. शब्द निशब्द ऐकायला हवा, पण इथून नाही, तिथे जवळ जाऊन ऐकायला हवा. हा काय प्रकार आहे विहीणबाई? तुम्हाला राग आला म्हणून आमच्या लेकीला असं जनावरांसारखं दावणीला बांधून ठेवाल? उपकार समजा. तुमची मुलगी तुम्ही आलात हे ऐकून विहिरीत जीव देण्याचा विचार करत होती. विचारा, करत होती की नाही विचारा. नाही नाही नाही. हो पण ही वेळ का आली? तुम्ही खोटे दागिने दिलेत म्हणून. हो पण आम्ही पुन्हा नवीन दागिने घडवून देण्याचं मान्य केलंय ना, तरी तुम्ही सकूचा. वाक्य पूर्ण बोला. अडलात का? मी सकूचा छळ करते असंच ना? आमच्या रमाईचा छळ तुम्ही सगळे करताय. खोटे दागिने दिलेत हा छळ तुम्हीच केलाय ना. आणि जोपर्यंत खरे दागिने देत नाही तोपर्यंत मी सखूला घरात घेणार नाही हे मी आधीच स्पष्ट सांगितलं होतं. कबूल कबूल सांगितलं होतं. हो, पण आपल्या मुलांना कुणी असं परसाद अंगणात असं बांधून ठेवतं का? आता सकू पण तुमचीच लेक आहे ना. तुमच्या पोटात तिच्याविषयी माया नाहीये का? एक दिवस राग आला असं वागलं तर समजू शकतो, पण किती दिवस झाले माझी लेक अशी परसदारी पडून. असं कसं वागू शकता तुम्ही? शिवाप्पा, आवाज सांभाळा. वहिनी समोर तुम्ही आवाज चढवताय, सहन करणार नाही. हा मी आहे ना. असे चढलेले आवाज खाली आणायला मी समर्थ आहे. आणि शिवाप्पा, मला तुमच्यापेक्षा जास्त जोरात आवाज चढवता येतो. हा विचारा तुमच्या मुलीला. आणि या स्वरात जर माझ्याशी बोलायचं असेल ना तर निघून जायचं इथून. आपल्या मुलीला घ्यायचं आणि वाट धरायची. तुमच्यासारख्यांशी हुज्जत घालायला वेळ नाहीये माझ्याकडे. हो रमाई, आपण आपला वेळ का फुकट घालवायचा? हे काय आपलं फक्त रक्त उकळवणार. दागिने तर आणले नाहीच आहेत. वंस अहो मी घेते ना सगळ्या शिक्षा, पण माझ्या उमाई अप्पांना काही बोलू नका. उपकार करतेस शिक्षा बघून.